पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आणि आता कुठेही जायचं नाही हा, आणि माझा हात अजिबात सोडायचा नाही। अरे यश, पाहिलेस का कोण आलंय? आपले नेहा आली आहे यश। मी तुला म्हटलं होतं की नाही, नेहा आपल्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही, बघ ना। आणि नेहा तू पण ना, आता आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही हा, याद राखा नेहा। तू हिला कुठे जाऊ देऊ नकोस, सांगून ठेवते नेहा। अगं तुला काय सांगू, आम्ही वर्षभर किती तळमळलोय तुझ्यासाठी, तुला माहितीये का? यश तू सांग ना हिची, आपण किती वाट पाहिली आहे ते सांग ना हिला। काकू मी सांगतो, तू आधी शांत हो आणि बस इकडे, तू बस। हे बघ, ही कुठेही जाणार नाही। तुम्ही सगळ्यांना सांगून येता मी आली येते, मी तेवढा परीला जाऊन भेटून येते। नेहा नेहा तू मला प्रॉमिस दे हा, तू मला पुन्हा येऊन भेटशील ना तुम्हाला पुन्हा येऊन। यश तू सगळे लक्षात दे, तू हिला सोडू नकोस। नाही सोडणार नक्की ना? हो काकू, तुम्ही जाऊन सगळ्यांना सांगा ना मी आले इथे। मी इथेच, पण नेहा जाऊ नको। हो हो हो, मी आहे। आय एम रिअली व्हेरी सॉरी। ऍक्च्युली मागच्या वर्षी काकूचं बाळ गेलं, आणि त्याच वेळी नेहाचं पण। ती नेहाला खरंच खूप मिस करते, अँड शी इज स्टिल इन शॉक, सो आय एम सॉरी। नाही इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड। नेहाचं या घरात काय स्थान होतं आणि तुम्ही सगळे तिला किती मिस करताय हे कळतंय मला। म्हणूनच तर मला पहिल्यांदा भेटल्यावर तू, मग समीर, शेफाली, परी आणि आता काकू, या सगळ्यांनाच त्रास झालाय। एनिवे, थँक्स फॉर कमिंग। परी कुठे? वरती ये ना, कम ये अनुष्का, थँक यू सो मच फॉर कमिंग। खरंच रिअली इट मीन्स अ लॉट। परी ते इतकी खुश होणार आहे ना, ती येऊन मिठीच मारेल तुला। ये तू आत ये ना। परी बेटा बघ कोण आलंय, सरप्राईज आहे तुझ्यासाठी। ए परी, ये ना। अनुष्का आर यू ओके? तू ये इकडे, ये प्लीज बस इकडे, ये कम हियर। तू बस प्लीज, बस इकडे। काय होतंय तुला? अनुष्का आर यू ऑल राइट? एक मिनिट, मी तुला पाणी देतो, एक मिनिट। पाणी घे, थोडं पाणी घे। काय होतंय अनुष्का? आर यू ऑल राइट? मला माहिती नाही, मला ऍक्च्युली मला ना काय झालं? थोडंसं गरगरायला लागलं मला, मे बी स्ट्रेस आला असेल ना म्हणून। मला पाणी मिळेल? ऑफकोर्स। तू एक मिनिट बस, मी लगेच येतो। हा, मी आलो, एका मिनिटात आलो। ओके? काय होतंय मला? का असा त्रास होतोय? का असे फ्लॅशेस जातात? मला का नीट सगळं आठवत नाहीये, का असं होतंय मला? हे थोडं हे पी, तुला बरं वाटेल। साखरेचं पाणी आहे? हो, साखर पाणी। कधी कधी शुगर लेवल कमी झाली की त्याने फरक पडतो।
नेहा नेहमी स्वतःजवळ साखर पाणी ठेवायची. यश, तुझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीत नेहाचा वास आहे. सगळ्यांच्या मनात तिचं अस्तित्व. आणि तिने ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण केलंय, मला जरा अवघड आहे, पण मी प्रयत्न करीन परीसाठी नेहा बनायचा. थँक्यू. थँक्यू सो मच. या इतक्या लहानशा वयामध्ये किती धक्के पचवती ही मुलगी. आणि देव तरी किती परीक्षा घेतो हिची. पाहत नाही मला आता. जानकी, अगं तिच्या डोक्यावर एकदा हात फिरवून तिला लवकर बरं कर ग. जयंती मेहता हा का मला फोन करतोय? हॅलो. ए जगन्नाथ चौधरी, भेकडा, भेकडेस तू, भेकड. अरे माझ्याशी बोलायची हिंमत नाही म्हणून तू आणि तुझ्या नातवाने माझ्या मुलीला इमोशनल ट्रॅप केलं. अरे मला शह देण्यासाठी तुम्ही माझ्या मुलीचा वापर करताय. एक गोष्ट लक्षात ठेव, आता ती तिकडे आलीये. जर तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुमच्या चौधरी खानदानाची राख रांगोळी करीन. एकही चौधरी सोडणार नाही मी. तुझी मुलगी आणि इथे आमच्याकडे आली? तुला माहित नाही ती तिकडे आली आहे? अरे वा जगन्नाथ चौधरी, तुझ्या पॅलेस मध्ये काय चाललंय तुला माहित नाही. तुझा नातू तुला फारशी किंमत देत नाही वाटतं. पुन्हा एकदा तुला सांगतोय, माझ्या मुलीला जर काही झालं ना तर गाठ माझ्याशी सोडणार नाही मी एकाला पण. अरे जयंती, हे बघ. हॅलो हॅलो. जयंतीची मुलगी इथे आमच्याकडे आली म्हणजे यश आणखी काय काय लपवणार आहे माझ्यापासून? अरे यश, ती मेहतांची मुलगी काय आपल्याकडे आली? आजोबा, नेहा? आजोबा, अनुष्का मेहता. तुम्ही जगन्नाथ चौधरी सर ना? हा, मी यशचा आजोबा. नमस्कार करते. सौभाग्यवती. सॉरी, मी नेहा समजून आशीर्वाद दिला. आजोबा, अनुष्का परीला बघायला म्हणून इकडे आली आहे. मी तिला रिक्वेस्ट केली होती. तिच्या बाबांचा फोन आला होता मगाशी. मी परीला भेटून घेऊ? शुअर. परी, परी बेटा, बेटा डोळे उघड बेटा. हे बघ कोण आलंय. परी, परी डोळे उघड बेटा. बघ कोण आलंय तुला भेटायला. आई, आई. आई आली आहे. परी, परी बेटा तुझी आई आली आहे तुला भेटायला. परी,
बघ बेटा कोण आलंय. आईला बघणार नाही बाळा. हे बघ, तुझी तुझी आई आली परी. आई 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 तू कुठे गेलेलीस मला सोडून. मला तुझी किती आठवण येत होती. तू मला एक फोन पण केला नाही. आता आम्ही तुला कुठे म्हणजे कुठेच जाऊ देणार नाही. पण तू सांग ना आईला. आईच एकटं सोडून जाते का कधी आपल्या मुलीला. आता मग तुला कुठेच जाऊ देणार नाही. सॉरी परी, चुकलं माझं. मी तुला कुठेही सोडून जाणार नाही आता. हो, आई आली आहे ना परत. आता आई परीला सोडून कुठेही जाणार नाही. आई तू आता ड्रेस का घातलास. आधीसारखी साडी नाही नेसलीस. नेस ना साडी, तू खूप छान दिसतेस. यश, एक सांगू का तुला. मनामध्ये कुठलीही गोष्ट दाबून ठेवू नकोस. मोकळा हो रे, मोकळा हो. आलो. हा समीर बोल. हॅलो यश, परी कशी आहे रे. आता बरी आहे. शुद्ध आली आहे तिला. काय शुद्ध आली. थँक गॉड. या, अँड थँक्स टू अनुष्का. अनुष्का. हो, अरे आज अनुष्का इथे पॅलेसवर आली आहे. आजचा दिवस ती इकडेच थांबणार आहे परीसाठी. नेहा म्हणून. एक मिनिट, काय अनुष्का पॅलेसवर आली आहे. बरं थांब, मी आलोच पॅलेसवरती आलो. थांब. नाही समीर, ऐक ना. म्हणजे आता ना मला खरंच दुसरं काही नको आहे रे. म्हणजे आमचं काय नातं आहे ते, किंवा मैत्री किंवा प्रेम वगैरे, मला ना या गोष्टींमध्ये आता खरंच पडायचं नाहीये. राईट नाव ना परीच माझी प्रायोरिटी आहे यार. ती बरी व्हावी एवढीच माझी इच्छा आहे बस. सो आय होप यू अंडरस्टँड. आय कॅन अंडरस्टँड. आय एम रिअली सॉरी समीर. हे बघ, तू वाईट नको वाटून घेऊ प्लीज. अरे काय वेड आहेस का तू. सॉरी काय. हे बघ, मला माहिती आहे तुझ्या मनात आत्ता नेमकं काय चालू आहे. परी ठीक तर सगळं ठीक. आणि आपल्याला सगळ्यांनाच आत्ता तेच वाटते की परीने आधी पटकन बरं व्हावं. बाकी सगळ्या गोष्टी नंतर बघता येतील. ओके, ठीक आहे. बाय. काळजी घे तू पण. ओके. परी, तू एकटीच आहेस. अनु, आई कुठे? हा, यश,
वाटतेय ना नेहासारखी? डिट्टो. आता बघ कशी आई दिसतेस. तुला बोलले होते ना की साडीमध्ये तू खूप छान दिसतेस. काय चालली होती तुमच्या दोघांची कुसूर पुसूर? मी ऍक्च्युली यशला विचारत होते. फ्रेंड. हा, मी फ्रेंडला विचारत होते की मी गेल्यानंतर परीने तुला त्रास दिला की नाही. मग काय म्हणाला फ्रेंड? फ्रेंड म्हणाला शक्यच नाही, परीने मुळीच त्रास दिला नाही. इतकी गुड गर्ल आहे ना परी. आई, फ्रेंड खोटं बोलला तुझ्याशी. तू गेल्यापासून मी सगळ्यांना खूप त्रास दिला. कोणाशीच बोलायची नाही, नुसती गप्प गप्प असायची, कोणाशी खेळायची पण नाही. हो बाळा. फ्रेंडला पण माझी काळजी वाटायची. मी गप्प का असायची कारण मला तुझी आठवण यायची, आणि आठवण आली की खूप रडू यायचं. परी, आय एम सॉरी बेटा. आई तुला सोडून गेली ना. आई खूप वाईट आहे ना, पण आता आई तुला सोडून कुठेही जाणार. फ्रेंडनी पण तुला खूप मिस केलं. त्याला पण तुझी खूप आठवण यायची. तो पण खूप रडायचा, आणि मी विचारलं की म्हणायचा माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं. मग मला कळायचं त्याला तुझी आठवण येते. फ्रेंड ये ना, आपला फोटो काढूया. ये ना. फ्रेंड, हात ठेव ना हिच्या कांद्यावर. अरे ठेव ना पटकन हात. थोडा जवळ यायचा.